पुणे हिट अँड रननं पुन्हा हादरलेला आहे। तर मध्यरात्री दुचाकीवरील 2 पोलिसांना उडवण्यात आलाय। यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाल्याचं सध्या समजतंय, दुसऱ्यावर सध्या उपचार सुरू दिसतायत। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात हा धक्कादायक असा प्रकार घडल्याचं समोर येत आहे। तर पुण्यामधून ही धक्कादायक अशी बातमी, हिट अँड रननं पुन्हा एकदा पुणे शहर हादरल्याचं समोर येत आहे। तर मध्यरात्री दुचाकीवरील 2 पोलिसांना उडवल्याची घटना घडली। यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, दुसऱ्यावर सध्या उपचार सुरू दिसतायत। जुन्या मुंबई पुणे महामार्गातील बोपोडी परिसरात हा धक्कादायक असा प्रकार घडलेला पाहायला मिळतोय। तर ज्या ठिकाणावरून हा अपघात घडलेला आहे त्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी बालाजी सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल, नेमकं काय घडलं? रात्री 3:30-2च्या दरम्यानचा हा अपघात असल्याची माहिती आहे। आता मी ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी आहे। आपण जर पाहिलं तर ह्या ज्या 2 व्हीलर पोलिसांच्या होत्या त्याचे हे सगळे आपल्याला दृश्य जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तसुद्धा सांडलेलं आहे। 2च्या सुमारास एक इनोवा गाडीने ही धडक दिलेली आहे आणि ही इनोवा गाडी जी आहे ती आपल्या समोरच्या साईडनं येत होती आणि एका ओव्हरटेक करत होती अशी सगळी प्राथमिक माहिती आहे। यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय, दुसरा पोलीस कर्मचारी आहे तो गंभीर जखमी असल्याची माहिती पोलीस देत आहेत। पोलीस सगळे CCTV तपासतायत। मात्र पोर्शे प्रकरणानंतर पुन्हा एकदा रात्री 2च्या सुमारास बीट मार्शल म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यावरतीच गाडी घालून हा सगळा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आणि हे जे पोलीस कर्मचारी होते त्यांची स्पीड हे 30 ते 35 होती, मात्र जो इनोवा गाडीमध्ये व्यक्ती चालक होता त्याची स्पीड 80च्या जवळ होत असल्याची माहिती आपल्याला मिळते। आपण जर पाहिलं तर हे जे मोबाईलचं कव्हर आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वरचं जे मोबाईलचं कव्हर आहे ते सुद्धा पडलेलं आहे आणि अतिशय जोरात जी धडक आहे ते पोलीस कर्मचाऱ्यांना या इनोवा गाडीने दिलेली आहे। हे हिट अँड रनचा प्रकार आहे। हा जर चालक जर खरंच मद्यप्राशन करून असेल तर मात्र पुण्यातल्या हिट अँड रन आणि मध्ये बिअर बार आणि पब बारवरती बंदी कधी घालणार हा प्रश्न आहे। इथले स्थानिक नागरिक जे आहेत ते सातत्यानं आरोप करतायत की इथले जे बिअर बार आहेत ते रात्रभर चालू असतात आणि त्यामुळे हे सगळे असे प्रकार घडतात। आपण जर पाहिलं तर हा जो पुढं आहे तो पुणे मुंबईचा नवीन महामार्ग आहे आणि पाठीमागे जो आहे तो जुना पुणे मुंबई महामार्ग आहे। हे खडकी रेल्वे स्टेशन आहे, या ठिकाणी हे लोकल जात असतात। या ठिकाणी रहदारीचा मार्ग कमी म्हणजे या ठिकाणची जी लोकवस्ती आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही आणि या दोन्हीकडून हा सगळा एकेरी मार्ग आहे आणि एकीकडून दुहेरी मार्ग आहे। मात्र ह्या एकेरी मार्गावरून ज्यावेळेस पोलीस पेट्रोलिंग करून येत होते त्यावेळेस या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना या इनोवा गाडीनं उडवलेलं आहे आणि ही गंभीर घटना आहे। आतापर्यंत सर्वसामान्यांना उडवणाऱ्या ह्या सगळ्या गाड्या आता पोलिसांना सुद्धा भीत नाहीत, कारण ज्यावेळेस गाडी पुढून येत असेल त्यावेळेस या नक्कीच चालकाला ही पोलिसांची 2 व्हीलर असल्याचं आपल्याला त्याला दिसलं असेल। मात्र तेवढी सुद्धा भीती आता पोलीस प्रशासनाची या हिट अँड रन करणाऱ्या नागरिकांवरती राहिलेली नाही। रात्रीचा हा सगळा प्रसंग आहे, त्यामुळे हा जो चालक आहे तो चालक नेमके मद्यप्राशन करून होता का हाही प्रश्न आहे आणि ओव्हर स्पीड होता का हाही प्रश्न आहे। त्या सर्वाचा जो तपास आहे तो पोलीस करतायत। पोलीस आता माहिती द्यायला पुढे येत नाहीत। पोलिसांना वरिष्ठांनी तसे आदेश दिल्याची प्राथमिक माहिती इथले पोलीस देत आहेत। मात्र पोलीस दलामध्ये सुद्धा खळबळ उडाली आहे की आपल्याच कर्मचाऱ्याचे जर मृत्यू होत असेल तर हे भयानक आहे आणि यावर कडक कारवाई करण्याची गरज असल्याची जी भूमिका आहे ते पोलीस सुद्धा व्यक्त करतायत। मात्र ते ऑन कॅमेरा बोलायला तयार नाहीत। आता पोलीस यावर कडक कारवाई कशी करणार, याचा शोध कधी घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। गौरी, हो नक्कीच बालाजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।